नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त 2 कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला. पहिली कर्तबगार महिला म्हणून ग्रुप ग्रामपंचायत मांदाडच्या महिला सरपंच लता उमेश करंजे यांचा ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामपंचायत सदस्य भरत नाडकर, अनिशा भौड, ग्रामसेवक उमाजी माडेकर, सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दुसरी कर्तबगार महिला म्हणून नुकतीच रसायनशास्त्र या विषयात PhD पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टर रेश्मा जनार्दन पांढरे हिचा तिच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन उचित सन्मान करण्यात आला. सरपंच लता उमेश करंजे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांना सामाजिक क्षेत्राची खूप आवड असून शैक्षणिक, ग्रामस्वच्छता, आरोग्य, महिला बचत गट या क्षेत्रात आपल्या सरपंच पदाच्या काळात सकारात्मक परिवर्तन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले. डॉक्टर रेश्मा पांढरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझा PhD पर्यंतचा प्रवास हा तितकासा सोपा नव्हता, परंतु कुटुंबियांची भक्कम साथ व शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांचे पाठबळ यामुळे हा सगळा PhD पर्यंतचा प्रवास सोपा होत गेला. माझे प्राथमिक शिक्षण पनवेल येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण डॉक्टर प्र.म. जोशी प्रशाला पनवेल येथे पूर्ण केले. तसेच पुढील शिक्षण कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळा आणि BSc पर्यंतचे शिक्षण GM वेदक महाविद्यालय तळा अशा ग्रामीण व दुर्गम भागातून शिक्षण घेत पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेत उत्तम गुण प्राप्त केले. त्यामुळे ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे त्यांनी कुटुंबाच्या मदतीने उच्च शिक्षण घेऊन आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे, तरच यश मिळत असते. माझा सत्कार हा माझा एकटीचा नसून माझ्या सासर माहेरच्या कुटुंबाला व शिक्षकांना मी हा सत्कार समर्पित करते, असे त्यांनी सांगितले. दोन्ही सत्कारमूर्ती महिलांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तळा शाखेच्या वतीने संस्थापक पुरुषोत्तम मुळे, अध्यक्ष संदीप जामकर, सचिव कृष्णा कांबळे, परेश जाधव, हेमंत बारटक यांनी मनोगत व्यक्त केले, तर सन्मानपत्राचे वाचन सहसचिव उल्का माडेकर यांनी केले. या सत्कार सोहळ्यासाठी शाखा तळाचे संस्थापक पुरुषोत्तम मुळे, अध्यक्ष संदीप जामकर, सचिव कृष्णा कांबळे, सहसचिव उल्का माडेकर, माजी अध्यक्ष तथा सल्लागार हेमंत बारटक्के, खजिनदार पत्रकार डी.टी. आंबेगावे, विधितज्ञ ॲडव्होकेट परेश जाधव, महिला सदस्य सुप्रिया जामकर, ॲडव्होकेट ढोले आदी उपस्थित होते. तसेच अनिशा भौड, ग्रामपंचायत सदस्य मांदाड, भरत नाडकर, प्रतीक्षा करंजे, माजी पंचायत समिती सदस्या शुभांगी मालुसरे, वैशाली करंजे, अक्षया पेडणेकर, रजनी भाबे, पल्लवी शेळके, माधवी पिठे, सनिता भौड, विजय शिलकर, उमेश करंजे, जनार्दन पांढरे, सौ प्रमिला पांढरे, ॲडव्होकेट रोशन पांढरे, ॲडव्होकेट सायली पांढरे, डॉक्टर विकास पांढरे, डॉक्टर स्मिता पांढरे, श्री अर्जुन पांढरे, सुरेश पांढरे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 8 मार्च, सर्वप्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज 8 मार्च हा दिवस फक्त साजरा करण्याचा किंवा सेलिब्रेट करण्यासाठी नाही आहे, तर हा दिवस म्हणजे नारी शक्तीचा, स्त्री शक्तीचा, तिच्या सामर्थ्याचा, तिच्या समर्पणाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. यापूर्वीच्या काळात स्त्रीला अबला मानलं जायचं, तिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित ठेवलं जायचं. म्हणजे शिक्षणाची देखील तिला मुभा नव्हती शिक्षण घेण्याची. उंबरठ्याबाहेरील जगामध्ये काय चाललंय तिथे तिचं स्वतःचं मत मांडण्याचा देखील तिला अधिकार नव्हता. परंतु आताच्या स्त्रिया हे आत्मनिर्भर आहेत, त्या सुशिक्षित आहेत आणि म्हणूनच शैक्षणिक म्हणा किंवा सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे आणि आपला कार्याचा ठसा उमटवला आहे. परंतु हे करत असताना समाजात लिंग समानता असणे आणि महिलांच्या मतांचा आदर करणे ही काळाची खरी गरज आहे.
आणि म्हणूनच मला एवढं म्हणावंसं वाटतं की स्त्री शिक्षण हेच राष्ट्र उन्नतीचे लक्षण आहे. इतकं बोलून मी माझं 2 शब्द संपवते आणि सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. आज या जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही मला जे पुरस्कार दिला आहे, लाईक कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तारा यांनी, त्यांचे सगळ्यात आधी मनपूर्वक स्वागत. मला बोलायचं झालं तर माझं शैक्षणिक शिक्षण हे अगदी खेडेगावातून चालू झालं. आमच्या राजीवशाला गायमुख तिथून सुरुवात झाली ती अगदी खेडेगावापासून ते अगदी युनिव्हर्सिटीपर्यंत, लाईक मराठी शाळा टू युनिव्हर्सिटी. सो हा जो प्रवास होता तो माझ्यासाठी अगदी सोपा तर नव्हताच ऑफकोर्स, पण हा सोपा झाला तो माझ्या आई पप्पांमुळे, माझ्या फॅमिलीमुळे तो अगदी खूप सोपा झाला. सो हे टप्पे पार करताना मी खूप गोष्टी शिकत गेलो, लाईक हायस्कूल असू दे किंवा कॉलेजला असताना सुद्धा. इवन मी GMA तर कॉलेजला होते तेव्हा सुद्धा सारे सर होते, त्यांचा पण मला खूप मोटिवेशन किंवा त्यांचा गायडन्स हा खूप रोल करत होता माझ्यासाठी. सो असं करत करत मी माझं ॲडमिशन घेतलं PhDला. सो PhDचं ॲडमिशन घेताना सुद्धा माझे पप्पासुद्धा सोबत आले होते. सो तो एक काळ माझ्यासाठी खूप म्हणजे खूप इमोशनल होता, कारण का मी पहिल्यांदा मुंबईमध्ये एंटर केलं होतं. स्टार्ट हे ग्रामीण भागातून केलेलं, त्यामुळे मुंबईचा काहीच कनेक्शन नव्हतं. सो मला चांगलं आठवतं आहे माझा दादाचा सपोर्ट होता, लाईक त्याचं असं होतं की आम्ही सगळे शिकतोय पण माझी बहीण ही एका उच्च आणि एक चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे. सो त्याचा नक्की सपोर्ट होता, विकासाचा होता. त्यामुळे सगळ्यात पहिले आधी पप्पा माझ्यासोबत ॲडमिशनला आले होते PhDच्या. सो मग तिथून माझा प्रवास हा चालू झाला. ॲडमिशन घेतला आणि इथं गेल्यानंतर असं होतं की मी का ग्रामीण भागातून शिक्षण घेते. सो मुंबईच्या मुलांसोबत कसं डील करायचं किंवा त्यांच्यासोबत कसं अलाइन करायचं हे खूप अवघड होतं माझ्यासाठी. इवन मी हे पण बोलत होते की मी ॲडमिशन नाही घेणार, कारण का मला माहीत नाही मी तिथे कसं इन्व्हायरमेंटमध्ये मॅच करेल. पण नंतर मला माझ्यावर विश्वास होता, घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी ॲडमिशन घेतलं, तिथून चालू केलं. तिथे गेल्यानंतर समजलं की आपण एकदम पण खूप खाली नाही, आपण टॉपलाच जाऊ, लाईक 100. सो खूप चांगलं वाटतं त्यांच्या सपोर्टमुळे मी माझी पूर्ण PhDची डिग्री सक्सेसफुली कंप्लीट केली. लाईक काही विद्यार्थी 1 आणि 2 पेपरमध्ये पब्लिश पेपरमध्ये डिग्री कंप्लीट करतात. मी ऑलमोस्ट 5 to 6 पेपर पब्लिश करून चांगलं. सो मला पण प्राऊड फील होते की येस आय कॅन डू इट. सो एव्हरी स्टुडंट जी या मातीतून जाईल, गावातून जाईल, ती सुद्धा करू शकते. सो सगळ्यांना थँक्यू सो मच. तुम्ही जो हे मला पुरस्कार दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि माझा जो हा पुरस्कार आहे तो मी माझ्या सगळ्या फॅमिलीसाठी, फर्स्ट ऑफ ऑल माझे आई पप्पा, माझा दादा, वहिनी, विकास दादा, त्यांचासुद्धा खूप सपोर्ट होता. इवन माझं लग्न झालं लास्ट इयर. सो माझ्या तिकडचे लोक, लाईक माझा हजबंड स्वप्नील कडू, त्याचे मम्मी पप्पा, त्यांचा खूप सपोर्ट होता. सो मी हा माझा सन्मान आहे तो मी त्यांना अर्पित करते. 8 मार्च हीच तारीख का निवडली महिला दिनासाठी? त्याचं कारण असं आहे, 8 मार्च 1908 साली न्यूयॉर्कमध्ये महिलांनी फार मोठी, वस्त्रोद्योगातील महिलांनी फार मोठी निदर्शन, त्यांचे जे अधिकार होते महिलांचे, ते अधिकार महिलांना मिळत नव्हते. उदाहरणार्थ जे कामाची वेळ होती ती कामाची वेळ कमी करावी, ज्या ठिकाणी ते कामाला जायच्या तिथे त्यांना सुरक्षितता नसायची, ती सुरक्षितता मिळावी. किंवा 20व्या शतकाच्या सुरुवातीला महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, तो मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा, या सगळ्या दृष्टिकोनातून 8 मार्च 1908 रोजी महिलांनी फार मोठी निदर्शने केल्यानंतर त्यावेळेच्या क्लारा या लेडीज प्रभावित झाल्या निदर्शन पाहून. आणि त्यांनी कोपनहेगन इथं ज्यावेळेस दुसरी आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली त्या ठिकाणी त्यांनी एक ठराव मांडला की 8 मार्च हा दिवस हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करू. आणि त्या अनुषंगाने तो ठराव त्या मीटिंगमध्ये पास झाला आणि म्हणून पुढं 8 मार्चपासून हा जो दिवस आहे हा जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला गेला. तर आपल्याला वाटायचं 8च मार्च का निवडली, त्याच्या पाठीमागचा हेतू असा की एखाद्या गोष्टीची सुरुवात ज्या दिवशी होते आणि त्याला यश आलं की तो आपण शुभदिन समजतो आणि त्या शुभदिनाचं औचित्य साधून त्यांनी 8 मार्च पकडलं. आत्ताच आमच्या ॲडव्होकेट परेश सरांनी महिलांबद्दल अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. बघा, पुराण काळापासून तुम्ही विचार केला असाल, पुराण काळातल्या काही गोष्टी
परेश सरांनी सांगितल्या राधाकृष्ण पार्वती महादेव अशा पद्धतीने. तसंच तुम्ही जर विचार केला तर शक्तीनी तुरा ही त्याच्यातलाच एक भाग आहे. ज्यावेळेस आपण गणपतीमध्ये बालेडास आपण पाहतो तर शक्ती तुराचे सामने आपण झालेले पाहतो. हे दोन्ही त्यात श्रेष्ठ कोण असा विचार केला जातो, पण त्याचं उत्तर आज ताग्यात सापडलेलं नाही. श्रेष्ठ कोण तसं सगळ्यात जसं पुरुष महत्वाचा आहे तशी स्त्री ही महत्वाची आहे. पुरुषाच्या पाठीमागे ज्यावेळेस खंबीरपणे स्त्री उभी राहते त्यावेळेस पुरुष आपलं कर्तृत्व करत असतो. तसंच एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठीमागं स्त्री उभी राहते, पुरुष उभा राहतो त्यावेळेस स्त्री ती कर्तृत्व करते. मी आमच्या मित्राला मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या पत्नीला राजकारणामध्ये सोडलं आणि राजकारणामध्ये नुसतं सोडून भागले नाही तर त्यांना सरपंच पदापर्यंतची संधी मिळाली. त्या मांदाड गावाचं आणि मांदाड परिसराचं एक नेतृत्व करायची संधी मिळाली आणि आज त्या सरपंच झाल्या. मॅडम तुमचं मी मनापासून धन्यवाद देतो तुम्हाला. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा जिल्हा रायगड जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला सन्मान सोहळा सन्मानपत्र सन 2026 प्रति माननीय सौ लता उमेश करंजे मॅडम. आपण महोदया, आपण ग्रुप ग्रामपंचायत मांधाड येथे सरपंच म्हणून विराजमान आहात. आपण आपल्या सामाजिक प्रगल्भतेने सामाजिक सेवेचे उचित मापदंड प्रस्थापित केले आहात. आपल्या या सामाजिक कार्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आपल्या मनात असलेली सामाजिक तळमळ, सेवाभाव, कामावरची निष्ठा व सतत लोकांमध्ये मिसळून काम करण्याची पद्धत ही अलौकिक आहे. राजकीय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा आपल्या मनातील सामाजिक कार्यकर्ता आपण कायम जिवंत ठेवला आहात. राजकारण हे समाजकारणाचे माध्यम समजून आपण नित्य कार्यरत असता. लोक चळवळीतून आपण विविध विधायक कार्य मार्गी लावलेली आहे. सावित्रीची लेख म्हणून आपला निरंतर प्रगतीकडे होणारा प्रवास निश्चितच उल्लेखनीय आहे. राजकीय व सामाजिक कार्याचा आपण आदर्श निर्माण कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. आपली ही वाटचाल अशीच निरंतर सुरू राहो याच आपणास हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपले पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष माननीय संदीपजी जामकर, संस्थापक माननीय पुरुषोत्तम मुळे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे ज्ञानाचे दैवत सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र कार्यास त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी 8 मार्च महिला दिनानिमित्त विचारमंचावरती उपस्थित कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तालुका आणि याचे संस्थापक सन्माननीय पुरुषोत्तमजी मुळे सर, त्याचप्रमाणे अध्यक्ष जामकर सर व त्यांची उपस्थित सर्व टीम आज या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिला त्याबद्दल मी ग्रुप ग्रामपंचायत मांदाड पुढे तारस्ते या आमच्या पंचकृषीच्या ग्रामपंचायतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आपलं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. आणि आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित पंचकृषीतील सर्व महिलांना सर्वप्रथम मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी आपण जो काही कार्यक्रम घेऊन आलात किंवा माडेकर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचलात, खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काम करत असताना अशा योजना किंवा अशा संकल्पना हे आणणं खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यातून ग्रामीण भागातील महिलांना एक ऊर्जा मिळते, एक बळ मिळतं. आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने आज जरी आमच्या सरपंच मॅडमचा सत्कार झाला असेल तरी आम्ही असं समजतो की आमच्या संपूर्ण पंचकृषीचा म्हणजे पुणे, मांदाड, तारस्ते या तिन्ही गावांच्या महिलांचा या ठिकाणी आपण सत्कार केला असं आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना या महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन कोकण मराठी साहित्य परिषदचे अध्यक्ष माननीय जामकर सर, तसेच सेक्रेटरी, तसेच मुळ्यांना आमचे ॲडव्होकेट माननीय परेश जाधव सर मॅडम, तसेच जामकर मॅडम आणि बालटक्के सर, आपण तसेच आंबेगावे सर, आपण सर्वप्रथम म्हणजे मला खूप या सिच्युएशनला मला सांगावंसं वाटतं की आम्ही या मातीतून घडलेलो आहोत. पण ज्या प्रकारे आज माझी बहीण म्हणजे या राष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून आपण PhD म्हणजे एक रसायनशास्त्रामध्ये तिने पूर्ण केलेली आहे, तिची दखल आपण घेतलात त्याबद्दल मी सर्वप्रथम
मी आपल्या या पूर्ण कोकण मराठी साहित्य परिषदेचे मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर जर जडणघडणीचा जर आपण विचार केला किंवा मला आता या ठिकाणी जेव्हा वकिलीमध्ये पदार्पण केल्यानंतर जेव्हा पल्ला गाठल्याच्या नंतर जेव्हा पाठीमागे आम्ही वळून पाहतो तेव्हा खरोखर मला सांगायला आनंद वाटतो सर की पहिल्यांदा आम्हाला जो काही आई वडिलांचा जो सपोर्ट मिळाला, मी माझ्या घरातला मी सगळ्यात मोठा होतो. म्हणजे आमचे काका, आमचे 3 चुलत काका, माझे 2 सख्खे काका, यांची सगळी फॅमिली, पण या सगळ्यांमध्ये मी पहिल्यांदा सगळ्यात मोठा मुलगा. त्याच्यातली सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्यावरती होती. पण माझ्या वडिलांचा आणि आई वडिलांचा तेव्हापासून असं एक स्वप्न असायचं की शिक्षण हे झालंच पाहिजे. म्हणजे त्यावेळेला आम्ही शिक्षणामध्ये आम्ही देखील कधीही असं टाळाटाळ केली नाही, परंतु आम्ही मराठी शाळेत शिकत असताना आमच्या वडिलांसोबत सगळ्यात महत्त्वाचा आम्हाला सपोर्ट जर मिळाला आमचे गुरुजन वर्ग. म्हणजे त्याच्यामध्ये आता या ठिकाणी जसे कांबळे सर म्हटले, म्हणजे इथे जे जे सगळे गुरुजन वर्ग आले त्या सगळ्यांजवळ त्यांचे सगळ्यांचे संस्कार आम्हाला लाभले, त्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला लाभला. तर ह्यासाठी आम्ही सगळ्यात महत्त्वाचं जो काही आम्हाला पांढरे कुटुंबियांना किंवा आम्हाला जो शैक्षणिक क्षेत्रामध्ये जो आम्हाला वाटचाल करण्याची संधी मिळाली तर त्यांचा एक फार मोठा सपोर्ट होता. आमचे सगळे काका असतील, माझे आई वडील असतील, आमचे काका लोक जेव्हा आम्ही मुंबईत होतो त्यावेळेला देखील आमचे पूर्ण काका आज देखील त्यांचा पाठिंबा असतो. एखादी चांगली गोष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर करायची असेल तर त्यांचा आता देखील त्याच्यावरती चर्चाक्षेत्र होतो. म्हणजे माझे वडील, आमचे काका लोक डिस्कस करतात आणि त्यांचं लक्षात येतं की नाही हे तुम्ही करायला पाहिजे किंवा हे असं नाही तर ते तसं करायला पाहिजे. मला या ठिकाणी निश्चितपणे जर जडणघडणीमध्ये आज जर रेश्माचा या महिला दिनानिमित्त जो काही औचित्य साधून जो तिला पुरस्कार प्राप्त दिलेला आहे तर हा पुरस्कार तिने स्वीकारताना तिने जे काही परिचय तिचं सांगितलं किंवा जडणघडण सांगितलं, खरोखरच हा खूप मोठा टप्पा होता. आणि विशेष करून ज्या वेळेला तिचं जे ऍडमिशन मला सांगावंसं वाटतं की MSc ला तिला 90+ मार्क्स होते सर. आणि आमचं पहिल्यांदाच असं होतं की तुला काही पण करून तुला चांगल्यातलं चांगलं टॉपचं शिक्षण तुला घ्यायचं आहे. मग त्यावेळेला आमच्यासमोर 2 मुद्दे होते. एक गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये तिला PhD साठी ऍडमिशन मिळत होतं आणि एक मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये. मग तिचं असं होतं की मुंबई म्हणजे थोडं एक अफोर्डेबल आपल्याला जमतंय की नाही ही शंका असते, परंतु आमचं सगळ्यांचाच पाठिंबा होतं. माझी वाईफ असेल किंवा आमचे डॉक्टर असतील त्यांचा देखील खूप आमचं सगळ्यांचा तिला सपोर्ट होतं. आणि त्या सगळ्या विश्वासाचं तिने सार्थक केलं. आणि ज्या दिवशी तिला PhD मुंबई युनिव्हर्सिटीची प्राप्त झाली त्या दिवशी तिचा मला फोन आला की दादा मला असं माझं कम्प्लिशन मला प्राप्त झालेली आहे डिग्री. त्यावेळेला आमचा जो काही आनंद होता सर तो खरोखरच माझ्या आयुष्यातला खूप मोठा आनंदाचा एक दिवस होता. त्याच्यामुळे मला या ठिकाणी खूप असा आजचा जो काही पुरस्कार तिला दिलेला आहे त्याच्या अनुषंगाने मी आपलं एकदा पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि आपण या सर्व याची दखल घेतलात, आपण सर्वजण या ठिकाणी आलात तर मी आपलं देखील एकदा आंतरराष्ट्रीय महिला दिन या निमित्ताने माझी विद्यार्थी माझी डॉक्टर रेश्मा पांढरे हिच्या सत्कारानिमित्त आज मला या ठिकाणी संधी दिली आहे. हा खरं तर मी दुग्ध शर्करा योग समजेन, कारण रेश्मा पांढरे, विकास पांढरे, मी आता त्यांना नावाने कधीच हाक मारत नाही. आणि रोशन पांढरे जरी माझ्या कारकिर्दीत शिकलेले नसले तरी पण ते मुंबईला जाऊन 2-3 वर्ष राहिले. पुन्हा शेअर मार्केटची थोडीशी हवा खाऊन तिकडे आल्यानंतर सल्ला निश्चित घेतलेला आहे, सर आता मला कॉलेज करता येईल का. तर त्यावेळेला आम्ही सांगितलं भाऊ गुरुजी आणि मी की तुम्हाला करता येईल, पुढे काय तुम्हाला आवड जी असेल त्या क्षेत्रामध्ये ते गेले आणि आज ॲडव्होकेट झाले. त्याबद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. आणि या कुटुंबाने मला खूप काही दिलेलं आहे. सुरुवातीला म्हणजे मी आलो त्यावेळेला आधार दिलेला आहे. पांढरे साहेब जे आहेत, मी मुद्दामून आता रेश्माबद्दल बऱ्याच जणांना भरपूर माहिती आहे, पण त्याच्याही पेक्षा तिच्या आई वडिलांबद्दल सांगणं हे खूप महत्वाचं आहे. आपण साक्षर आणि सुशिक्षित याच्यामध्ये गल्लत करतो बऱ्याच वेळेला. मी म्हणेन आई त्यांची साक्षर किती आहे ती मला माहिती नाही, पण सुशिक्षित निश्चित आहे, सुसंस्कारित निश्चित आहे. आणि त्याच्यामुळंच या 3 अपत्यांना अतिशय चांगलं शिक्षण देऊन चांगल्या प्रत्येक पदवीवर नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याच्या सिंहाचा वाटा त्या दोघांचा आहे. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन, परंतु खऱ्या अर्थानं आजचा हा महिला दिन सार्थक झालेला आहे असं मी म्हणेन. कारण आयुष्यामध्ये आपलं आहे ना
ते आयुष्य फक्त जर सफल झालं ना तर ते तितकंसं ठीक आहे, सफल झालं, पण तू आयुष्याला तेव्हाच अर्थ मिळेल जेव्हा ते सार्थक होईल. आणि मला असं वाटते ह्या सगळ्या आजचे हे 2 कार्यक्रम बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने आपला आजचा दिवस सार्थक झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आजच्या दिवसाला टीक मारली पाहिजे आपण. इतका सुंदर आजचा आपला दिवस आतापर्यंत गेलेला आहे. आपण पहिला जो सत्कार केला त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं जवळजवळ 20, 25, 50 महिला त्या ठिकाणी होत्या. आणि आज हा सगळा परिवार या ठिकाणी बघितल्यानंतर खूप भरून आलेला आहे. आपला सत्कार किती लोकांसमोर होतोय हे महत्वाचं नाहीये, आपण समाजामध्ये काय संदेश देतोय हे फार महत्वाचं आहे. आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळ्याचा हा तो उद्देश आहे की आम्हाला एक संदेश या निमित्तानं समाजाला द्यायचा आहे की एक काळ आपला असा होता की आपल्या या ठिकाणी फक्त पुरुष प्रधान सत्ता संस्कृती होती, म्हणजे पुरुष म्हणेल ते खरं. परंतु आता काळ बदलला आहे. आपण बघतोय डॉक्टर रेश्मांसारख्या अशा मुली आहेत की ज्या आपल्या कर्तृत्वाने आपल्या गावाचं, आपल्या शिक्षकांचं, आपल्या शाळेचं, आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करतायत. आणि ते समाजाला अशा प्रकारे एक त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करतायत की होय, जर तुमच्याकडे शिकण्याची जिद्द असेल, चिकाटी असेल, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्ही जर करत असाल तर परिस्थिती कशीही असू दे आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. हा संदेश मला असं वाटते डॉक्टर रेश्मा शाखा तळा, जिल्हा रायगड जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला सन्मान सोहळा सन्मानपत्र सन 2026. प्रतीक माननीय डॉक्टर रेश्मा जनार्दन पांढरे, PhD रसायनशास्त्र. आपण मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र या विषयात PhD प्राप्त करून आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबाचे, गावाचे व शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल आपले कौतुक आहे. आपल्या या उत्तुंग शैक्षणिक प्रगतीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन. शालेय जीवनापासूनच आपण एक हुन्नरी, अभ्यासू, कर्तव्यदक्ष अशा विद्यार्थिनी म्हणून आपला लौकिक होता. आपले शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले आहे, याचाही आम्हाला विशेष आनंद आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा गायमुख या शाळेतील तत्कालीन शिक्षक श्री कृष्णा सखाराम कांबळे यांनी दिलेले प्राथमिक शिक्षणातील धडे आपल्याला पुढच्या वाटचालीस बळ देणारे ठरले. आपली धडपड, चिकाटी, प्रयत्न करण्याची सदैव तयारी, जिद्द आणि घरातून मिळणारे संस्कारक्षम वातावरण या बळावर आपण हे शैक्षणिक यश संपादन केले आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेताना आदर्श विद्यार्थिनी म्हणून आपला झालेला गौरव आम्हा सर्वांसाठी भूषणावा आहे. आपली ही वाटचाल अशीच निरंतर सुरू राहो याच आपणास हार्दिक शुभेच्छा. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपले पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अध्यक्ष संदीप जामकर, संस्थापक माननीय पुरुषोत्तम मुळे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा तळा, समस्त कन्नड. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.